लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कोण, ठाकरे की शिंदे? यावर व्हिडिओ करण्याचं विशेष कारण आहे ते म्हणजे नुकत्याच झालेल्या सकाळच्या सर्व्हेमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या। 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळं होत महायुतीत सामील झाले। त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी लोकांच्या मनात किती स्थान मिळवलंय हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट होईलच। पण नुकत्याच झालेल्या सकाळच्या सर्वेतल्या 5 मुद्द्यांवर बारकाईने नजर फिरवली तर लोकांना मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय, शिंदे की ठाकरे, याचा काही अंदाज आपल्याला बांधता येतो। नमस्कार, मी शार्दुल, द पॉलिटिक्सच्या नंबर गेममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळच्या सर्वेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील या मुद्द्यापासून आपण सुरुवात करूया। या सर्वेमध्ये पक्षनिहाय पसंतीनुसार विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 31 जागा मिळतील तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 27 जागा मिळतील असं दिसतंय। म्हणजे येत्या विधानसभेला ठाकरे शिंदेंच्या शर्यतीत ठाकरे थोडे पुढे आहेत, पण फाईट मात्र तगडी असणार आहे। आता बोलूया दुसऱ्या मुद्द्याकडे। या सर्वेमध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही कोणत्या पक्षाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्याला 11.7% लोकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दर्शवली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6% लोकांनी पसंती दर्शवली। म्हणजे शिवसेना या पक्षाची 2 शकलं झाली असली तरी कोणाची शिवसेना मजबूत आहे याचं उत्तर शोधण्याची वेळ येते तेव्हा उद्धव ठाकरेंची सेना एकनाथ शिंदे यांच्या सेनेपेक्षा दुपटीने मजबूत आहे असं या सर्वेमधनं दिसतं। तिसरा आणि सर्वेतला एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे तुमची मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती असेल असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता। त्यामध्ये 22.4% लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दाखवली तर उद्धव ठाकरेंच्या तुलनेत एकनाथ शिंदे बरेच मागे आहेत। त्यांच्या नावाला 14.5% लोकांनी पसंती दर्शवली। याचा अर्थ सरळ आहे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी सकाळच्या सर्वेनुसार लोकांची मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना जास्त पसंती आहे आणि याचं ॲडव्हान्टेज येत्या विधानसभेत कदाचित उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तसंच महाविकास आघाडीलाही मिळू शकतं। पण या सर्वेनुसार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे हे सध्या पुढे दिसत आहेत। आता चौथ्या मुद्द्यावर थोडी बारकाईने नजर फिरवूया। या सर्वेमध्ये पक्षनिहाय कौल घेण्यात आला आहे, तसाच तो महाराष्ट्रातल्या विभागनिहाय देखील घेण्यात आला आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या 6ही विभागांमध्ये कोणत्या शिवसेनेला जास्त समर्थन मिळतंय हेही आपण पाहायला हवं। मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मुंबईमध्ये येत्या विधानसभेला मुंबई कोणाची याचा अंदाजही या सर्वेमध्ये आहे। त्यामध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20.37% लोकांची पसंती आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 8.66% लोकांची पसंती आहे। मुंबई पाठोपाठ कोकणही शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। तिथेही या सर्वेनुसार 21.99% लोक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने आहेत तर 11.70% लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने आहेत। पश्चिम महाराष्ट्रातही या सर्वेनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त पसंती मिळताना दिसते। इथे 7.06% लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केली आहे तर 4.63% लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची निवड केली आहे। मराठवाड्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच बोलबाला आहे असं दिसतं। मराठवाड्यात या सर्वेनुसार तब्बल 11.56% लोकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे तर 6.23% लोकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पसंती दाखवली आहे। उत्तर महाराष्ट्रातही परिस्थिती काही फारशी वेगळी नाही आहे। तिथेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 14.48% लोकांची पसंती आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साधारण 7.5% लोकांची पसंती आहे। विदर्भातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी वातावरण अनुकूल आहे असंच दिसतंय। त्याचं कारण म्हणजे विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 6.68% लोकांची पसंती आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 3.52% लोकांची पसंती आहे। यामध्ये एक अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याच विभागामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ओव्हरटेक करताना दिसत नाही। आता 5वा आणि शेवटचा मुद्दा। या सर्वेमध्ये 2 इंटरेस्टिंग प्रश्न विचारण्यात आले होते। पहिला प्रश्न होता, महायुतीतल्या पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का? त्यावर 30.5% लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी म्हणजे 40.4% लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे। हाच प्रश्न महाविकास आघाडीच्या बाबतीतही विचारण्यात आला होता। त्याला 35.4% लोकांनी होय उत्तर दिलं आहे तर 40% लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे।
म्हणजे सर्वेमध्ये एक गोष्ट लक्षात येते, उद्धव ठाकरे ज्या आघाडीचा भाग आहेत त्या महाविकास आघाडीला लोकांनी बऱ्यापैकी स्वीकारलंय, पण त्याचवेळी एकनाथ शिंदे ज्या महायुतीचा भाग आहेत त्याला लोकांनी तितकंसं स्वीकारलेलं नाहीये। याला दुजोरा देणारी आणखी एक आकडेवारी या सर्वेमध्ये सापडते। त्यामध्ये भाजपचं मित्रपक्षांमुळे नुकसान झालंय का असा प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्याला तब्बल 19.7% लोकांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपला नुकसान झालं असं सांगितलंय। म्हणजे सर्वेनुसार भाजपचं नुकसान होण्यामागे एकनाथ शिंदे हेही एक कारण आहे असं लोक मानतात। आता हे आपण 5 मुद्दे रिवाइज करू। कोणत्या पक्षाची निवड कराल, मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती, विभागनिहाय पक्षाला मिळालेली पसंती आणि कोणती आघाडी लोकांना जास्त स्वीकारली, या 5ही मुद्द्यांमध्ये जनमानसाचा कौल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे असं या सर्वेत दिसतंय। लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कोण, शिंदे की ठाकरे, त्याचा हा फक्त अंदाज आहे। येत्या विधानसभेत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्याल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा नंबर गेम कसा वाटला तेही आम्हाला कळवा। आणि नेहमीचं लाडकं आवाहन म्हणजे द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।